नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. श्री शिव महापुराण, रुद्रसंहिता, सृष्टीखंड, अध्याय पहिला, ऋषींची जिज्ञासा. जे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय इत्यादिकांचे एकमात्र कारण आहेत, गिरिराजकुमारी उमेचे पती आहेत, तत्वज्ञ आहेत, ज्यांच्या कीर्तीला अंतच नाही, जे मायेचा आश्रय घेऊनही मायेपासून अत्यंत दूर आहेत, ज्यांचे स्वरूप अचिंत्य आहे, त्या विमल बोध स्वरूप भगवान शिवजींना मी नमस्कार करतो. ज्यांनी आपल्या मायेने सर्व विश्वाची निर्मिती केली, जे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत, जे प्रकृतीच्या पलीकडचे आहेत, अनादी आहेत, अत्यंत शांत आहेत, त्या पुरुषोत्तम शिवजींना मी नित्य नमस्कार करतो. ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे आकर्षित होऊन त्याच्यापाशीच लटकत राहते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व ज्यांच्या आसपास भ्रमण करते, जे अन्य कोणाचे साह्य घेतल्याशिवाय स्वतःमधूनच विश्व निर्माण करण्याची लीला करत आहेत, जे सर्वांच्या अंतर्यामी स्थित आहेत, ज्यांचे स्वरूप अत्यंत गूढ आहे, त्या भगवान शिवजींना मी आदराने नमस्कार करतो. श्री गणेशाय नमः. श्री गौरी शंकराभ्याम नमः. व्यास म्हणाले, जगतपिता भगवान शंकर, जगन्माता कल्याणमयी पार्वती आणि त्यांचा पुत्र गणेश यांना वंदन करून मी रुद्रसंहिता वर्णन करत आहे. एकदा नैमिषारण्यात निवास करणारे शौनकादी सर्व मुनी सूतांना म्हणाले, हे महाज्ञानी व्यास शिष्य, आम्ही तुमच्या मुखातून साध्य, साधन, खंड नावाची अत्यंत शुभ अशी विद्येश्वर संहिता ऐकली. ती अत्यंत रमणीय असून तिच्या श्रवणाने भगवान शिवजींचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आणि वात्सल्य आहे हेच स्पष्ट होते. हे मुने, व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही महाज्ञानी, सर्वज्ञ व कृतकृत्य झालेले आहात. तुमच्या मुखाने प्रकट होणारी अमृतमय दिव्यवाणी कितीही श्रवण केली तरी आमचे समाधान होत नाही. आम्ही तुमच्याकडून बरेच काही जाणून घेऊ इच्छितो. हे प्राज्ञ, आम्ही कितीही विचार केला तरी शिवतत्वाचे आकलन होत नाही. म्हणून कृपा करून भगवान शिवजींचे परमश्रेष्ठ रूप कसे आहे ते सांगा. शिवजी आणि पार्वतींचे दिव्य चरित्रही सांगा. निर्गुण महेश्वर सगुण रूप कसे धारण करतात, सृष्टीच्या आरंभी ते कोणत्या स्वरूपात स्थित होते, सृष्टीच्या मध्यकाळात ते कशा प्रकारे क्रीडा करतात आणि सृष्टीकल्पाच्या अंतकाळी ते कोणत्या स्थितीस प्राप्त होतात, सर्व लोकांचे कल्याण करणारे शंकर कसे प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यावर ते आपल्या भक्तांना व इतरांना कोणती फले देतात, याविषयी सांगण्याची कृपा करा. भगवान शिव शीघ्र प्रसन्न होतात. ते साक्षात कारुण्य मूर्ती आहेत, अत्यंत दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांना दुःखात वा संकटात पाहूच शकत नाहीत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव त्यांच्याच शरीरातून उत्पन्न झालेले आहेत असे आम्ही ऐकले आहे. म्हणून कृपा करून आम्हाला भगवान शिवजींचे प्राकट्य, त्यांचे विशेष चरित्र, पार्वतीचे आविर्भवन, शिव उमा विवाह, त्यांचे गृहस्थ धर्म व अन्य लीला यांच्याविषयी विस्ताराने सांगा. सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे. शिवकथेविषयी तुमच्या मनात असलेली जिज्ञासा व आंतरिक निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. भगवान शिवजींचा गुणानुवाद सात्विक, राजसी आणि तामसी अशा तीनही प्रकृतीच्या पुरुषांना आनंद देणारा आहे. शिवकथा ही श्रोत्याला, वक्त्याला आणि तिच्याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारणाऱ्याला पवित्र करणारी आहे. भवरूपी महाव्याधीवरील दिव्य औषधी आहे. ही मनाला प्रसन्न करणारी,
कानांना प्रिय वाटणारी आणि हिच्याविषयी आत्मीयता असणाऱ्यांचे सर्व मनोरथ सिद्धीस नेणारी सद्वस्तू आहे. म्हणून तृष्णारहित महात्मा पुरुष शिवप्रभूंच्या गुणांचे अखंड चिंतन करतात आणि त्यांच्या लीला आस्थेने श्रवण करतात. हे ब्राह्मणांनो, तुम्ही मला जे प्रश्न विचारलेत तसेच काही प्रश्न महर्षी नारदांनी पूर्वी आपल्या पित्याला ब्रह्माजींना विचारले होते. तेव्हा पुत्राची जिज्ञासा जाणून प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी त्यांना अत्यंत अद्भुत असे शिवचरित्र ऐकवले होते. तुमचे मनोगत जाणून तेच चरित्र मी यथामती वर्णन करणार आहे. ते आदरपूर्वक श्रवण करा. हरिओम. अध्याय पहिला समाप्त. ओम नमः शिवाय. रुद्रसंहिता अध्याय दुसरा. नारदांची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. सूत सांगू लागले, ऋषीजन हो, एकदा मुनी शिरोमणी नारदांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्यासाठी सुयोग्य स्थानाचा शोध घेत ते हिमालयात गेले. तेथे एक सुंदर गुहा होती. तिच्या शेजारी वाहणारी देव नदी गंगा आणि वृक्षवेलींनी प्रफुल्लित असा परिसर पाहून त्यांना फारच आनंद झाला. आपल्याला तपश्चर्येसाठी हेच उपयुक्त आश्रमस्थान आहे असा विचार करून ते गुहेत प्रवेशले. त्यांनी दृढतेने समाधी लावली आणि तपश्चर्येत मग्न झाले. अशीच बरीच वर्षे लोटली. त्यांची तपस्साधना पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाला. नारद आपले स्वर्गाचे राज्य तर हिरावून घेणार नाहीत अशी त्याला शंका वाटू लागली. काय करावे हेच सुचेना. नारदांच्या तपश्चर्येत विघ्न आणायचे ठरवून त्याने कामदेवाचे स्मरण केले. तो तत्काळ प्रकट झाला. इंद्र त्याला म्हणाला, मदना मित्रा, तुझे माझ्यावर प्रेम आहे. तू नेहमी माझे हितच करत असतोस. तुझ्या मदतीने मी अनेकांच्या तपाचा गर्व उतरवला आहे. तुझ्यामुळेच माझ्या राज्यात स्थिरता आहे. सध्या हिमालयातील एका गुहेत नारद मुनी शिवजींच्या उद्देशाने संयमपूर्वक तपश्चर्या करत आहेत. ते ब्रह्मदेवांकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी माझ्या मनात चिंता उत्पन्न झाली आहे. म्हणून नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच उपाय केलेला बरा असा विचार करून मी तुला पाचारण केले आहे. तू तेथे जाऊन त्यांचा तपोभंग कर. महेंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंताला वसंत ऋतूला बरोबर घेऊन मोठ्या गर्वाने हिमालयात गेला. त्याने नारदांच्या तपश्चर्येच्या ठिकाणी आपली सर्व कला प्रकट केली. वसंतानेही अनेक प्रयत्नांनी आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली, परंतु नारदांच्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही. त्या दोघांनी हात टेकले. त्यांचा गर्व नाहीसा झाला. हे असे का घडले तेही ऐका. प्राचीन काळी त्याच स्थानी भगवान शिवजींनी उत्तम तपश्चर्या केली होती. कामदेवाने त्यांना तपोभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला जाळून टाकले. पतिविरहाने व्याकुळ झालेल्या रतीने कामदेवाला जिवंत करण्यासाठी देवांची प्रार्थना केली. त्यांनी भगवान शंकरांकडे याचना केली. तेव्हा ते म्हणाले, सुरश्रेष्ठींनो, काही कालावधीनंतर कामदेव पुन्हा जिवंत होईल, परंतु या स्थानावर आणि येथून चौफेर दृष्टी फिरवल्यावर जेवढा भूभाग दिसतो तेवढ्या परिसरावर त्याच्या मायेचा काहीही प्रभाव पडणार नाही. तेव्हापासून त्या जागी कामदेवाचा प्रभाव चालत नव्हता. नारदांचा तपोभंग करण्यात त्याला अपयश आले. त्यामागे हेच मुख्य कारण होते. तो निराशेने स्वर्गलोकी गेला. त्याने इंद्राला सर्व वर्तमान सांगितले आणि वसंताला बरोबर घेऊन स्वस्थानी परतला. नारदांच्या तपश्चर्येविषयी ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. त्याने त्यांची मनोमन प्रशंसा केली. भगवान शिवजींच्या शापामुळे कामदेवाचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही. शिवप्रभूंच्या कृपेने नारदांनी तेथे प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. तप पूर्ण झाल्यावर आपण कामदेवाला जिंकले याचा त्यांना गर्व झाला.
शिवमायेने मोहित झाल्यामुळे कामदेव पराजित होण्यामागे भगवान शंकरांचा प्रभावच कारणीभूत आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली नाही. ते त्वरेने कैलासावर गेले. शिवजींना नमस्कार करून त्यांना आपल्या तपश्चर्येचा आणि कामदेवावर मिळवलेल्या विजयाचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून रुद्रदेव मनोमन हसले. ते नारदांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुमच्यासारखा विद्वान महात्मा या ब्रह्मांडात शोधूनही सापडणार नाही. कामदेवावर विजय मिळवणे ही काही सामान्य गोष्ट नाही. परंतु या गोष्टीची वाच्यता कोठेही करू नका. विशेषतः विष्णू समोर याबद्दल अवाक्षरही काढू नका. ही एक विशेष सिद्धी आहे जी फक्त तुम्हालाच प्राप्त झाली आहे. हिच्याविषयी गुप्तता राखणे योग्य आहे असे मला वाटते. तुम्ही विष्णू भक्त आहात आणि मलाही विशेष प्रिय आहात, म्हणून मी तुमच्या भल्यासाठीच हे सर्व सांगत आहे. नारदांनी शिवजींचे म्हणणे ऐकले, पण त्यांच्याच मायेने मोहित झाल्यामुळे त्यांच्या सूचनेकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग ते ब्रह्मलोकी गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाले, तात, मी आपल्या तपोबलाने कामदेवाला जिंकले आहे. ते ऐकून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पुत्राला अभिमानाने ग्रासले आहे हे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. शिवचरणांचे स्मरण करून ते म्हणाले, नारदा, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण मदनावर विजय मिळवल्याची वार्ता तू कोणालाही सांगू नकोस. पण नारदांनी त्यांचेही म्हणणे ऐकले नाही. ते त्वरेने विष्णू लोकी गेले. विष्णूंनी त्यांना उत्थापन दिले व पुढे जाऊन हृदयाशी धरले. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर ते म्हणाले, मुनिराज, तुमच्या आगमनाने मी पवित्र झालो आहे. येथे कसे येणे केलेत? नारदांनी त्यांना आपल्या तपश्चर्येचे सर्व इतिवृत्त अभिमानाने सांगितले. तेव्हा ही सर्व शिवजींची माया आहे हे विष्णूंच्या लक्षात आले. ते नारदांना म्हणाले, हे मुनी श्रेष्ठ, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तपश्चर्येचे भांडार आहात. ज्याच्या मनात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नसते त्यांनाच काम, मोहादी विकार दुःख देतात. तुमच्याबद्दल किती प्रशंसोद्गार काढावेत. तुम्ही जन्मापासून निर्विकार आणि शुद्ध बुद्धीचे आहात. नैष्ठिक ब्रह्मचारी आहात. तुमच्या पुढे त्या कामदेवाचा काय पाड लागणार? श्रीहरींनी केलेली स्तुती ऐकून नारद मनोमन सुखावले. ते म्हणाले, भगवन, हे सर्व तुमच्या कृपेचेच फळ आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी असताना तो कामदेव मला काय त्रास देणार? तुमच्यामुळेच मी सर्वत्र निर्भयतेने वावरतो. त्यांनी श्रीहरींना नमस्कार केला आणि स्वेच्छेने संचारार्थ निघून गेले. हरिओम. अध्याय 2 समाप्त. ओम नमः शिवाय. रुद्रसंहिता, सृष्टीखंड, अध्याय 3. नारद मोहित झाले. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्हाला नमस्कार असो. नारदांनी विष्णू लोकातून गमन केल्यावर पुढे काय घडले ते सांगा. सूत म्हणाले, महर्षीनो, नारद गेल्यावर शिवजींच्या इच्छेनुसार माया विशारद श्रीहरींनी तत्काळ आपली माया प्रकट केली. त्यांनी नारदांच्या मार्गात 100 योजने विस्तीर्ण वैकुंठाहून रमणीय, अत्यंत अद्भुत आणि मनोहर असे एक नगर निर्माण केले. ते नाना प्रकारच्या वस्तूंनी सुशोभित होते. तेथे 4ही वर्णाचे लोक राहत होते. तेथे स्त्री पुरुषांना विहार करण्यासाठी बाग, बगीचे, उपवने, सरोवरे अशी अनेक स्थाने होती. तेथे शीलनिधी नामक राजा राज्य करीत होता. तो सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. त्याला एक सुंदर कन्या होती. त्याने तिचे स्वयंवर करण्याचे योजले होते. त्यासाठी नगरात मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राजकन्येला वरण्याची अभिलाषा धरून देशोदेशीचे अनेक राजकुमार तेथे आले होते. त्यामुळे तेथे विलक्षण प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. त्या नगराची शोभा पाहून नारद मोहित झाले. ते कौतुकाने नगरात प्रवेशले आणि फिरत फिरत राजवाड्यात गेले.
त्यांना पाहताच राजा शीलनिधी स्वागतासाठी धावत पुढे आला. त्याने साष्टांग प्रणिपात केला. रत्नजडित सिंहासनावर बसवून त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले. त्याने आपल्या कन्येला बोलावून घेतले. तिने नारदांना नमस्कार केला. तिचे अद्भुत लावण्य पाहून नारद विस्मित झाले. त्यांनी राजाला विचारले, ही देवकन्येसारखी सुंदर कन्या कोण आहे? राजा म्हणाला, ब्रह्मर्षी, ही माझी कन्या आहे. हिचे नाव श्रीमती. ही उपवर असून मी हिचे लवकरच स्वयंवर करणार आहे. हिला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे. तरी कृपा करून हिचे भाग्य कसे आहे व हिला कशा प्रकारचा पती प्राप्त होईल ते सांगा. राजकन्येचे रूप आणि लावण्य पाहून नारद मनोमन कामविव्हळ झाले होते. त्यांच्या मनात तिच्या प्राप्तीची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. पण त्यांना आपले मनोगत उघड करता येईना. ते म्हणाले, राजा, ही तुझी कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि महाभाग्यवान आहे. हिचा भावी पती सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, शिवासमान कामदेवाला जिंकणारा, त्रैलोक्य विजयी, महावीर आणि वैभव संपन्न असेल. ते ऐकून राजाला धन्य धन्य वाटले. त्याचा निरोप घेऊन नारद मार्गस्थ झाले. पण शिवमायेने त्यांना इतके मोहित केले होते की कामवश होऊन ते एकसारखा राजकन्येचाच विचार करू लागले. राजकन्या श्रीमती फारच देखणी आहे. मी तिला कसे प्राप्त करू? स्वयंवरासाठी इतके राजे आणि राजपुत्र आलेले आहेत. त्या सुंदर आणि वैभवशाली नरवीरांना सोडून ती मलाच वरमाला घालील हे कसे शक्य आहे? पण स्वस्थ बसून चालणार नाही. काहीतरी युक्ती करायलाच हवी. स्त्रियांना बहुधा सुंदरताच फार प्रिय असते. माझे सौंदर्य पाहून ती प्रसन्नतेने माझ्या अधीन होऊ शकते यात शंका नाही. नारद त्वरेने विष्णू लोकी गेले व श्रीहरींना नमस्कार करून म्हणाले, भगवन, मला तुमच्याशी एकांतात काही बोलायचे आहे. त्यांच्या इच्छेनुसार श्रीहरी एकांत स्थानी गेले व म्हणाले, मुने, येथे कोणीही नाही. आता तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते निसंकोच बोला. नारद म्हणाले, भगवन, शीलनिधी राजा धर्मानुगामी असून तुमचा भक्त आहे. त्याला श्रीमती नामक एक सुंदर कन्या आहे. तिचे डोळे कमळासारखे आहेत. तिच्या तोडीची सुंदर कन्या मी त्रैलोक्यात पाहिली नाही. ती माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे. राजाने तिच्या स्वयंवराची सिद्धता केली आहे. तिला वरण्यासाठी चारी दिशांनी हजारो राजे व राजपुत्र तेथे आले आहेत. मी तुमचा निस्सीम भक्त आहे, सेवक आहे. तुमच्या इतके सुंदर रूप माझ्याजवळ असल्याशिवाय ती माझ्या गळ्यात वरमाला घालणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून मी येथे आलो आहे. तुम्ही मला तुमचे रूप द्या आणि राजकन्या श्रीमती माझी पत्नी होईल असे करा, अशी माझी विनंती आहे. नारदांचे म्हणणे ऐकून श्री विष्णूंना हसू आले. ते म्हणाले, मुने, तुम्ही माझे प्रिय भक्त आहात. ज्याप्रमाणे निष्णात वैद्य व्याधी पीडिताला बरे करतो त्याप्रमाणे मी तुमचे हितच करीन. आता निशंक मनाने आपल्या इच्छित स्थानी जा. भगवान विष्णूंनी नारदांना आपल्यासारखे मनोहर स्वरूप आणि वानरासारखे मुख दिले. मग ते अंतर्धान पावले. नारदांचा आपल्या आराध्य दैवतावर पूर्ण विश्वास होता. श्रीहरींच्या कृपेने आपल्याला त्यांच्यासारखेच रूप प्राप्त झाले आहे या समजुतीने त्यांना आनंद झाला. कृतकृत्य वाटले. पण भगवंतांनी आपल्या बाबतीत काय विचित्र लीला केली आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. नारद विवाहाच्या उद्देशाने शीलनिधीने उभारलेल्या स्वयंवर मंडपात गेले. तेथील एका आसनावर स्थानापन्न झाले. राजकन्या श्रीमती आपल्यालाच वरमाला घालणार अशी त्यांना खात्री वाटत होती. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच नारद त्यांच्या नेहमीच्या स्वरूपात दिसत होते. त्यामुळे कोणाच्याही मनात त्यांच्या उपस्थितीबद्दल शंका आली नाही. तेथे 2 रुद्रगण ब्राह्मण वेशात आले होते. नारदांचे रूप परिवर्तन झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आले.
ते नारदांजवळ येऊन बसले आणि एकमेकांशी वार्तालाप करत त्यांची थट्टा करू लागले. त्यातील एक जण म्हणाला, नारदांची कमाल आहे. जगाला ब्रह्मचर्याचे महत्व सांगणारे हे मुनी कामलोलूप होऊन राजकन्येच्या अभिलाषेने येथे येऊन बसले आहेत. आपले स्वरूप विष्णूसारखे असले तरी मुख वानरासारखे भयंकर झालेले आहे, हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही? त्यांचे संभाषण नारदांना ऐकू येत होते, पण मनामध्ये राजकन्येच्या आगमनाची तीव्र उत्कंठा असल्यामुळे त्यांनी त्या दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. ते तिच्या येण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने ती सुंदर राजकन्या आपल्या सख्यांसमवेत अंतःपुरातून बाहेर आली. तिच्या हातात सोन्याची सुंदर वरमाला होती. आपल्याला अनुरूप असा वर शोधण्यासाठी ती मंडपातून हिंडू लागली. नारदांपाशी येताच त्यांचे विष्णूसारखे शरीर आणि वानरासारखे मुख पाहून ती अत्यंत विचलित झाली. तोंड फिरवून पुढे निघून गेली. कोणीही योग्य पुरुष दिसत नाही म्हणून ती निराश झाली होती. इतक्यात भगवान विष्णू राजासारखी वेशभूषा करून तेथे आले. ते फक्त राजकन्येलाच दिसले. त्यांना पाहताच तिचे मुख प्रसन्नतेने फुलले. तिने त्यांच्या गळ्यात वरमाला घातली. तिला घेऊन ते तात्काळ अंतर्धान पावले. या घटनेमुळे स्वयंवरासाठी आलेले सर्व राजे व राजकुमार अतिशय निराश झाले. नारदांची अवस्था ही वेगळी नव्हती. ते खिन्न मनाने बसून होते. तेव्हा विप्ररूपातील रुद्रगण त्यांना उद्देशून म्हणाले, हे मुने, तुम्ही राजकन्येच्या प्राप्तीची व्यर्थ अपेक्षा धरलीत. येथे येण्यापूर्वी तुम्ही आपले स्वरूप पाहिले असते तर बरे झाले असते, कारण तुमचे शरीर जरी दिव्य दिसत असले तरी मुख मात्र वानरासारखे आहे. ते ऐकून नारदांना धक्का बसला. त्यांनी आरशात पाहिले. आपला चेहरा वानरासारखा आहे हे पाहून ते रागावले. त्यांनी रुद्रगणांना शाप दिला, तुम्ही माझ्यासारख्या ब्राह्मणाची थट्टा केली आहे. या प्रमादाबद्दल तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन राक्षस व्हाल. ती शापवाणी ऐकून रुद्रगण उदास झाले. परंतु जे काही घडते ते शिव इच्छेने घडते असा विचार करून ते दोघे शिवस्तुती करत स्वस्थानी गेले. हरिओम. अध्याय 3 समाप्त. श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.